मुंबईच्या वेशीवर लाल वादळ पुन्हा धडकणार। श्रमिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माकपचे आंदोलन। पालघरमध्येही काढला होता लॉंग मार्च। ठाणे पालघर जिल्ह्यात यशस्वी लॉंग मार्च आणि नाशिक जिल्ह्यातील स्थानिक रस्ता रोको नंतर आता श्रमिकांच्या विविध प्रलंबित राज्यस्तरीय मागण्यांसाठी माकपने आंदोलनाचे पुढील पाऊल म्हणून नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय। पायी चालत कडाक्याच्या थंडीत हा लॉंग मार्च नाशिकहून कसारा घाट उतरत ठाणे आणि पुढे मुंबईत धडकणार आहे। डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार जेपी गावित, नरसय्या आडम, मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले आणि डॉक्टर अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत या लॉन्ग मार्च ने मुंबईकडे कूच केली है। आज नासिक से किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, ये सब की ओर से एक बहुत ज़बरदस्त जुलूस यहाँ शुरू हुआ है और यही सवाल है, पालघर में जो बहुत ज़बरदस्त अभी आंदोलन हुआ और उसने जीत हासिल की, उसके बाद नासिक जिले का आंदोलन लाल झंडे के नीचे आज चल रहा है और इसमें भी वही सवाल है, किसानों के ज़मीन के ऊपर अधिकार, वनाधिकार कानून को लागू करना, उसके साथ साथ ये जो इरिगेशन का मामला है, सिंचाई का मामला है, लोगों को पानी मिलना, यहाँ का जो नदियाँ है उसको अलग किस्म से जो योजना हमने की है, ये करके जो हमारे अकाल के पीड़ित जो ये है उसको देना, और बाकी जो कॉरपोरेट अंबानी, अदानी और ये सब लोगों के लिए पूरी नीतियाँ जो चल रही है आज बीजेपी के केंद्र और राज्य सरकार की, इसके खिलाफ स्मार्ट मीटर हो, लेबर लॉज हो, ये लेबर कोड हो, और साथ साथ में ये जो अलग अलग मनरेगा को ख़त्म करने की बात हो, ये सब सवाल भी इस मोर्चे में आज पूरे लाल झंडे ने लिए हैं। वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते स्थानिकांना व महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागाला द्यावे, या व इतर मागण्यांसाठी नाशिक येथील विविध तालुक्यांमध्ये 5 दिवसांपासून बेमुदत रात्रंदिवस आंदोलन सुरू होते। नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग बदलण्यात आल्याने सर्वपक्षीय संयुक्त लढ्यात माकपने नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात आक्रमक लढाई सुरू केली होती। मात्र तेथेही सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं हे आंदोलन मुंबईत घेऊन जाण्याचा निर्णय माकपने घेतला आहे। ठाणे पालघर जिल्ह्यातील 40,000च्या जबरदस्त लॉंग मार्च नंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा लॉंग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निघतोय। हजारो शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। फॉरेस्ट राईट ॲक्टची म्हणजेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे। त्याचबरोबर जे पाणी समुद्राला वाहून जातं ते अडवलं पाहिजे, स्थानिकांना दिलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या कोरडवाहू भागाला ते दिलं पाहिजे, ही मागणी आम्ही घेतलेली आहे। किसान सभा सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढते। आता हे 2 आंदोलन आदिवासींसाठी झाले, यापूर्वी बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जबरदस्त लढा किसान सभेनं केलेला आहे। विशेषतः विदर्भामध्ये झालेला शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड लढा आपण पाहिला। त्यानंतर उसाला भाव मिळावा यासाठीचा लढा नुकताच महाराष्ट्रामध्ये लढला गेला। अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठीच किसान सभा लढली। शक्तीपीठमध्ये ज्या जमिनी जात आहेत यासाठी किसान सभा लढते आहे। सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं, मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं। कॉर्पोरेट कंपन्यांसाठी, अदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे। त्यांच्या संबंध साधन संपत्तीच्या जोरावर, अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे। दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे। त्याच्या विरोधातला हा असंतोष या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतो आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत विदर्भात झालेल्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त आंदोलनात 30 जून 2026च्या आत कर्जमाफी करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते। त्यानुसार 30 जून 2026 पर्यंत सर्व थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अपेक्षित आहे। मात्र सरकार आता केवळ 2025च्या आतील थकीत शेतकऱ्यांचीच माहिती मागवत आहे। 2025 नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले शेतकरी यामुळे कर्जमाफीतून वंचित राहतील अशी भीती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचं माकप नेत्यांचं म्हणणं आहे। आमचा हा लॉंग मार्च, हा 5वा लॉंग मार्च आता महाराष्ट्राच्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। याच्या अगोदर आम्ही ह्याच मागण्या घेऊन, याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ह्याच मागण्या घेऊन आम्ही
मुंबईला गेलो होतो. फडणवीस साहेबांनी 2018 साली, त्यानंतर 2019 ह्या दोन्ही लॉंग मार्चला त्यांनी समाधानकारक अशा प्रकारचे उत्तरं दिली, त्याच्या आमच्या मागण्या मान्य केल्या, पण त्या मागण्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर 2023ला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना लॉंग मार्च निघाला. त्या मोर्चाच्या तर मागण्या त्यांनी विधानसभेमध्ये मान्य केल्याचं घोषणा केली आणि त्याची पण अंमलबजावणी झाली नाही. आता जे लोकांचे प्रश्न आहेत, संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटोळा झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे आता. त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत. त्याचबरोबर वन जमीन जो कायदा 2006 साली झाला, परंतु आज 2026 साल उजाडलं, 20 वर्ष पूर्ण झाली, पण अंमलबजावणी अजून त्याच्या कुठल्याही प्रकारची झाली नाही. आणि त्यामुळं सरकारकडून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत, योजना आहेत, त्या आम्हाला कोणाला मिळत नाही. अत्यंत अल्प अशा प्रकारची जमीन आमच्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे. ती जमीन आमच्या ताब्यामध्ये जेवढी आहे तेवढी आम्हाला मिळाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. 7/12 अलग झाला पाहिजे, कारण एका गावाचा एक 7/12, एका गावामध्ये 200 प्लॉटवाले असतील तर 200 लोकांचा एक 7/12 दिलेला आहे. आणि हा 200 लोकांचा 7/12 कुठल्याच कामाचा पडत नाही. आणि म्हणून 7/12 प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर जसं भात पिकाला हेक्टरी 20,000 रुपये सरकार अनुदान देत आहे, तसंच सोयाबीन आहे, त्याचबरोबर मका आहे, स्ट्रॉबेरी आहे, आणखीन सफेद मुसळी आहे. हे जे नाशिक जिल्ह्यामध्ये येणारं पीक आहे, ह्या पिकाला सुद्धा सरकारने हमीभाव दिला पाहिजे आणि त्याला बोनस डिक्लेअर केला पाहिजे, मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे. ह्या लहान लहान मागण्या आमच्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या सरकारला आर्थिक बोजा पडेल अशा कुठल्याही मागण्या आम्ही केलेल्या नाही. कायदा नवीन करायचा आहे असं पण आमची मागणी नाही आहे. जे कायदे झालेले आहेत, जे निर्णय झालेले आहेत सरकारचे, ते निर्णय सरकारने योग्य पद्धतीने पार पाडावेत, काटेकोरपणे त्याचं पालन करावं, त्याची अंमलबजावणी करावी, ही एकमेव मागणी घेऊन आम्ही चाललोय. सरकारला याची कुठल्याही प्रकारची म्हणजे तोशीस लागणार नाही, सरकार अडचणीत येणार नाही, अशा प्रकारचे हे आमचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न अद्यापर्यंत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ह्या वेळेस आमचा निर्धार आहे, हे प्रश्न जर सुटले नाही तर मुंबईपर्यंत आमचं जाण्याचं निश्चित झालेलंच आहे. तुम्ही पाहता आमच्या प्रत्येक पाठीमागच्या बाजूला प्रत्येक ग्रुपची एक पिकअप आहे, एक टेम्पो आहे, एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये शिधा टाकलेला आहे. सगळं 1 महिन्याचं शिधा सामुग्री बरोबर घेऊन आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळं आम्ही मध्ये अर्ध्याहून परत येऊ अशा काही होणार नाही. आमचा प्रश्न जोपर्यंत शेवटाला जात नाही, सुटत नाही, त्याची आम्हाला खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही पाठीमागे येणार नाही. भले ते मुंबईत पोहोचल्यानंतर ते म्हणतील आझाद मैदानावर बसा, इथं बसा, तसं होणार नाही. आम्ही मंत्रालयाला घेराव टाकून बसणार आहोत आणि ती जबाबदारी सरकारची आहे. याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत, काही आजारी पण माणसं आहेत, त्याचं जर वाटेत काही झालं तर ही पण जबाबदारी सरकारची आहे. हे सरकारने एकदा निश्चित अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आमचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लागला पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही सरकारला आवाहन करतोय. याच्या पुढे आमच्या ठाणे पालघरच्या हद्दीमध्ये गेल्यानंतर शहापूरला ठाणे पालघरचे तिथले शेतकरी आमच्यामध्ये सामील होणार आहेत. आपले नगर जिल्ह्यातले शेतकरी हे वाटेमध्ये सामील होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातले उर्वरित शेतकरी जे घरी आहेत ते पण येणार आहेत. आज आमची प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या आम्ही मोजली, त्याच्यामध्ये जवळजवळ 55 ते 60 हजारापर्यंत आज आमचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा हळूहळू वाढत जाणार आहे. आणि म्हणून सरकारने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे, पण सरकार घेत नाही. आम्हाला पण वाटतंय की सरकारने अशी दखल घेतली नाही, शेवटपर्यंत मुंबईपर्यंत आमच्या हा गोरगरिबांचा मोर्चा हा तिथपर्यंत घेऊन जाऊ, अशा प्रकारची आम्ही सरकारला पण सूचना करतोय. वाढवण आणि मुरबे बंदर रद्द करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, वन जमीन, देवस्थान जमीन, वर्कर्स जमीन, घरांची तळजमीन श्रमिकांच्या नावे करा, रोजगार हमी कायदा बदलून मजुरांचा रोजगाराचा हक्क मारण्यात आला असल्याचा आरोप माकप नेत्यांनी केला आहे.
या सर्व मुद्द्यांची तड लावण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा लॉंग मार्च 25 जानेवारी रोजी नाशिकहून काढण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई.